शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, महाराष्ट्राच्या अस्मितेचं खरं वैभव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांची ख्याती आता जगात पोहोचली। युनेस्कोच्या 2024-25च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आपल्या महाराष्ट्रामधल्या 11 किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव केंद्र सरकारनं पाठवलाय। या किल्ल्यांना असलेले शौर्य, पराक्रम, रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत त्यावर अंतिम मोहरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली। महाराष्ट्रातले साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अर्थात वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये नामांकनासाठी पाठवण्यात आलाय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत नाव घोषित झाल्यावर नेमकं काय घडतं, याचा फायदा काय होतो? एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाचं नाव जर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालं तर त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज संस्थेकडे येते। आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनेस्कोने एखाद्या ठिकाणाचा त्यांच्या यादीत समावेश केला तर ते ठिकाण संपूर्ण जगाला माहीत होते। यामुळे त्या ठिकाणाचं महत्त्व तर वाढतंच, शिवाय इथल्या पर्यटनाला सुद्धा चालना मिळते। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या गोष्टीचे जतन न केल्यास त्यांची पडझड होऊ शकते, असं घडू नये म्हणून लोकांमध्ये त्याबाबत जागरूकता असणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे याची संपूर्ण जबाबदारी युनेस्को घेतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।